नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो प्रगती घरत यांनी पाठवलेला असून सदरील घटना त्यांच्या सोबत घडलेली आहे. आता पितृपक्ष सुरू झाला आहे. आपले पूर्वज जे विविध अपूर्ण इच्छा, वासना, मोह घेऊन मरण पावलेत त्यांना मान देऊन तृप्त करण्याचा काळ. पण खरंच सर्वांचे पितर पूर्वज तृप्त होत असतील का? नमस्कार, मी प्रगती घरत. आज तुम्हाला माझ्या जीवनातील एक घटना सांगू इच्छिते. एक अशी घटना जिचा परिणाम माझ्यावर आणि माझ्या घरच्यांवर खूप खोलवर झाला. काही कारणास्तव मी या घटनेचे स्थळ सांगू शकणार नाही. मी एका निसर्गरम्य ठिकाणी वास्तव्यास आहे. आमचं घर जिथं आहे तिथे आजूबाजूला आमचे भाऊबंद राहतात. आमचं कुटुंब एक सुखी परिवार आहे. सदरील घटना 7 वर्षापूर्वी घडली. माझे पती जे मुंबईला नोकरीतील बदलीमुळे असतात ते गावी आले होते. एक दिवस असंच वरांड्यात बसलेले असताना त्यांनी धान्य निवडत असलेल्या सासूबाईंजवळ एक विषय काढला. आई, आपण एक जागा घेऊयात का? त्यावर त्यांच्या आईंनी होकार दर्शवला आणि कोणती जागा घ्यायची असा प्रश्न विचारला. यावर हे थोडा वेळ गप्प बसले आणि बोलते झाले. जागा ही काय? आपल्या शेजारची, गणूभाऊची. माझ्या सासूबाईंनी चमकून त्यांच्याकडं पाहिलं आणि क्षणात म्हणाल्या, नाही, बिलकुल नाही. काहीही एक गरज नाही ती जागा घ्यायची. तुला हवं असेल तर मुंबईला घे, नाहीतर गावात दुसरीकडे जागा बघ, पण ही जागा घ्यायची नाही. आता यांची वेळ होती. हे आईला समजावू लागले. आई, अगं कित्येक वर्षांपासून ही जागा पडून आहे. शिवाय आपल्या घराला लागून आहे. तूच विचार कर, जर ही जागा घेतली तर आपल्याला मोठं घर बांधता येईल. अगदीच नाही तर दुसरं घर किंवा एखाद्या व्यवसायाचं ठिकाण उभं करता येईल. आपल्याला खूप फायदा आहे. तू विचार तर कर. मी खूप विचार करून ती जागा घेण्याचा विचार मनात पक्का केला आहे आणि त्यासाठीच मी गावीसुद्धा मध्येच आलो आहे. यावर माझ्या सासूबाईंनी स्वतःच्या मुलाकडे रोखून पाहिलं आणि तिथून मान नकारात हलवत घरात निघून गेल्या. मी यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं, पण त्यांची नजर आमच्या घराशेजारी असणाऱ्या त्या ओसाड जागेकडे असलेली पाहून माझी नजरसुद्धा तिकडे वळाली. आमच्या घराच्या शेजारी असणाऱ्या आंब्याच्या झाडामागे तारेच्या कुंपणाच्या पलीकडे असणारी ती जागा आणि त्या जागेवर एक भनंग झालेलं, नावालाच घर वाटणाऱ्या वास्तूंच्या विटांचा सांगाडा माझ्या नजरेत भरला. त्याचवेळी आंब्याच्या झाडामधून वाऱ्याचा गार सपका अंगाला झोंबला. तशी माझी त्या जागेवर खिळलेली तंद्री तुटली आणि मी शहारले. या आई मुलाच्या प्रकरणात न बोलण्यातच शहाणपण आहे हे ओळखून मी गप्प बसले आणि माझ्या कामाकडे वळाले. यांचा तो पूर्ण दिवस आणि त्यानंतरचा अख्खा आठवडा त्या जागेवरून आईची समजूत काढण्यात गेला. पण आई काही बदल्या नाही. आणि अशातच एके रात्री मी आणि माझे पती सासूबाईंबरोबर जेवण करत होतो. पुन्हा तोच विषय निघाला आणि यांना पुन्हा एकदा आईचा नकार मिळाला. यावेळी यांनी रागात जेवण उरकलं. आईंनीही मुलाला असं ताटावरून उठताना पाहिलं आणि त्याही ताट सारून उठल्या. मी जेवण करून
सगळी भांडी उचलली आणि ती घेऊन घराच्या बाहेर आंब्याच्या झाडालगत असणाऱ्या भांडी धुण्याच्या जागेकडे जाऊ लागले. तशा आई घरातून मला ओरडल्या, प्रगती, आज भांडी घरात धुतलीस तरी चालतील, आज आवस आहे म्हणून सांगते. त्यावर मी त्यांना म्हणाले देखील, आई, अहो भांडी जास्त आहेत, त्यात घरात भांडी धुताना मला खूप गरम होतं आणि अमावस्या असली म्हणून काय झालं, तुम्ही उगाच काळजी करता, काही नाही होत. हे पहा, मी 10 मिनिटात सगळी भांडी आवरून घरात येते. तुम्ही नवरा बायको माझं ऐकूच नका, करा तुमच्या मनाचं. असं म्हणून माझ्या सासूबाई झोपायला गेल्या. मी स्वतःला आधुनिक युगातील स्त्री समजते, त्यामुळे अंधश्रद्धा वाटतील अशा कोणत्याही गोष्टीला माझा कायम विरोध. असो, मी स्वतःत हरवून भांडी स्वच्छ करत बसले होते. बाहेर अमावस्या असल्या कारणाने गडद अंधार पडला होता. मी जिथे बसले होते तिथे वरती एक बल्ब होता. त्या बल्बचा आणि घरातून येणारा प्रकाश सोडला तर आमच्या घराच्या हद्दीच्या पलीकडे काळोख दाटला होता. मला याची सवय होती, त्यामुळे मी नेहमीसारखी हळू आवाजात गाणे गुणगुणत भराभर काम करू लागले. पण अचानक मला खूप दुःख दाटून आल्यासारखं वाटलं. मन कासावीस झालं. बाहेर सर्वत्र शांतता आणि अंधार, त्यात रोज आजूबाजूला असणारी रस्त्यावरची सगळी कुत्री चिडीचूप होती. अशी शांतता मी प्रथमच अनुभवत होते. मला राहून राहून लगेच घरात जावं असं वाटू लागलं. मी भराभर हातातील काम आवरलं आणि तिथे असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली हातपाय धुतले. पाणी पायावर पडले. ते खूप गार नव्हतं, पण अचानक अंगावर काटा उभा राहिला आणि तेवढ्यात एका क्षणी मला पाणी असा अस्फुट आवाज आला. मी क्षणभर थांबले, थोडा कानोसा घेतला, आजूबाजूला चौफेर पाहिलं. कोणीच आवाज देणारं दिसलं नाही. मी स्वतःलाच हसले आणि परत पायावर पाणी ओतलं. तळपाय फरशीवर घासू लागले. तोच पाणी असा एक पुरुषी घोगरा आवाज कानावर आला. आता हे नक्की होतं, कोणीतरी मला पाणी असा आवाज देत होतं. मी सावध होऊन आवाजाचा वेध घेऊ लागले. मला आवाज आला होता, पण त्या आवाजाचा मालक दिसत नव्हता. मी थोडा वेळ तशीच उभी राहिले. त्या शांत वातावरणात मला माझ्या श्वासांचा आवाज कानी येऊ लागला, पण डोक्यातून पाणी हा आवाज जात नव्हता. मी बहुतेक 5-7 मिनटं तशीच हातात पाण्याने भरलेला जग घेऊन उभी असेल. तोच पुन्हा आवाज आला, पूर्वीपेक्षा जास्त खणखणीत. पोरी, मला पाणी दे. हा थोडा अधिकारवाणीचा आवाज जसा माझ्या कानी आला तसा तो मागणीचा स्वर ज्या दिशेने आला तिथे मी पाहिले आणि थोडी चपापले. कारण मला आंब्याच्या झाडामागे कुंपणाच्या पलीकडे कोणीतरी उभं असल्याचं जाणवलं. तिथे त्या अंधारात झाडाच्या मागून काहीतरी डोकावून पाहतंय हे मला स्पष्ट जाणवलं. परंतु पूर्ण काळोख असल्याने काय होतं हे स्पष्ट दिसेना, म्हणून मी थोडी मागे सरकून घराच्या पडवीत आले आणि तेथील खिडकी उघडली. आतून येणाऱ्या प्रकाशात परत तिथं कोणी दिसतंय का हे पाहू लागले. काही मिनिटं गेली असतील. तोच त्या झाडामागून एक आकृती बाहेर आली. एक कृश देहयष्टीचा, अर्ध टक्कल पडलेला आणि कानाच्या वर उरलेले कुरळे केस अस्ताव्यस्त असलेला, हातपाय अगदी काडी किरकोळ असणार
अंगात बनियान आणि पायजमा असलेला तो कळकट्ट माणूस उजेड आणि काळोखाच्या सीमेवर थोडासा अंधारात उभा राहून माझ्याकडे पाहत असलेला मला दिसला. तशी मी गोंधळून गेले. माझ्या अंगावर सतत येणारे काटे थांबायचं नाव घेत नव्हते. गार पाणी पोटात गेल्यावर जशी हुडहुडी भरते, अगदी तसंच होऊ लागलं. तो माझ्याकडे आणि मी त्याच्याकडे पाहत उभे होतो. त्याच्यात आणि माझ्यात फार अंतर नव्हतं. काही वेळ गेला. तोच मला परत एकदा त्याच घोगऱ्या आवाजात तो म्हणाला, "पोरी, मला पाणी दे." त्या आवाजात काय होतं देव जाणे, पण तो बोलत असतानाच मी घरात पळाले. धाडकन दरवाजा लावून घेतला आणि खाली बसले. 10-15 मिनटं मी तशीच बसून होते. मी अशी का घाबरून गेले हे मलाही समजलं नाही. हळूच उठले. आता परत दार उघडण्याचा संबंध नव्हता. मी तशीच भिंतीच्या आधाराने मागाशी खोललेल्या खिडकीपाशी आले आणि घाबरत एका कोपऱ्यातून आंब्याच्या झाडाकडे पाहू लागले. पण मला तेव्हा अंधारात मागे नाहीसा होत जाणारा पायजमा दिसला. मी बराच वेळ तशीच उभी होते, पण मला त्यानंतर कोणी दिसलं नाही. मी स्वच्छ केलेली भांडी तशीच बाहेर ठेवली आणि घाबरतच झोपण्यासाठी गेले. रात्री झालेला प्रकार जर यांना किंवा सासूबाईंना सांगितला तर नक्कीच ओरडा खावा लागणार हे ओळखून मी कोणाला काहीच सांगितलं नाही. कोणीतरी वेडा किंवा वाटसरू असेल असं वाटून मीही ते प्रकरण विसरून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आंब्याच्या झाडाजवळ गेले आणि पाहू लागले, पण काय पाहणार आणि कुठे हेच समजत नव्हतं. तशीच उभी असताना माझं लक्ष त्या जागेत असणाऱ्या त्या तुटक्या घराकडे गेलं आणि पहिल्यांदा पोटात भीतीचा गोळा आला. त्या पडक्या घराच्या भिंती आडून कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे ही भावना सर्वांगात खळबळ उडवून गेली. मी तिथून लगेचच घरात आले. दिवसभर मला तो काल रात्रीचा घोगरा आवाज कानात घुमतोय असं जाणवत होतं. राहून राहून ती भिंतीआडची जाणवलेली पाळत घाबरवत होती. त्या घराकडेच काय, पण त्या जागेच्या दिशेलाही पाहू नये असं वाटू लागलं. इतके दिवस त्या घराविषयी जागेविषयी निष्काळजी असणारी मी, पण आज माझ्या जाणीवा जणू पळू लागल्या. मी तेथे नको वाटणारा विचार करू लागले आणि जे लक्षात आलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती जागा जणू निष्प्राण होती. त्या जागेत जिवंतपणा फक्त झुडपं आणि वेलींना होता. त्यासुद्धा सर्व जगापासून त्या जागेतील वास्तूला लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होत्या. बाकी त्या जागेत कधीच कोणता माणूस किंवा पशुपक्षी असा सजीव जाताना किंवा वावरताना दिसला नव्हता. त्या जागेतील हवेत असं काहीतरी विषारी होतं ज्यामुळे पूर्ण वातावरण गढूळ झालं होतं. माझं हे निरीक्षण आणि त्याचा निष्कर्ष फक्त माझ्यापुरता सीमित होता, पण माझा हा गैरसमज लवकरच दूर होणार होता. त्या संध्याकाळी घरी मी एकटी होते. हे गावात मित्राकडे आणि सासूबाई एका ओळखीच्या घरी गेल्या होत्या. थंडीचे दिवस असल्याने रात्री लवकर अंधार होत असे. मी घरी एकटीच होते. स्वयंपाक करून पुस्तक वाचत बसले होते. अचानक मला स्वयंपाकघराच्या खिडकीत टकटक असा आवाज आला. वाचण्यात मग्न झालेली असल्याने मी त्या आवाजाने थोडीशी गोंधळले. पुस्तक बंद करून कानोसा घेतला. घरात एक नजर फिरवली. वातावरण जड आणि भकास वाटत होतं.
घड्याळ पाहिलं तर चक्क बंद पडलं होतं. घड्याळावरची वेळ होती 9:45. मी विचारात पडले. अरे, याचे सेल बदलून आठवडाही झाला नाही आणि लगेचच हे बंद कसं काय पडलं? उशीर झाल्यामुळे मी यांना फोन केला आणि येताना आईंना घेऊन या अशी आठवण केली. मगाशी आलेला आवाज भास समजून मी पुन्हा एकदा पुस्तक वाचण्यात मग्न झाले. तोच पुन्हा एकदा खिडकीचा टकटक असा आवाज कानावर आला, तोही जोरात. मी पटकन स्वयंपाकघरात आले. तो आवाज अजूनही येतच होता. मला खिडकी उघडण्याचं धाडस होत नव्हतं. मी तशीच मूकपणे घाबरून तो प्रकार पाहत होते. मला त्या प्रकाराने एक अनामिक भीती निर्माण झाली आणि सोबत रागही आला. शेवटी धीर एकवटून मी ती बंद खिडकी धाडकन उघडली. तर मला खिडकीच्या पलीकडे कालचा तो क्रूश व्यक्ती अंधारात कुंपणाच्या पलीकडे उभा आहे हे दिसलं. तो पुन्हा तसाच उजेडाच्या पलीकडे स्वतःला झाकून उभा होता. मी थरथरत तोंड उघडलं आणि कापऱ्या आवाजात विचारलं, कोण आहे? कालपासून का त्रास देत आहे मला? असं बोलून उत्तराची वाट पाहू लागले. तो व्यक्ती गप्पच होता आणि अचानक मला म्हणाला, पाणी दे मला. त्याचा तो स्वर कानावर पडला आणि माझं सर्वांग शहारलं. मी त्याला काही बोलणार तोच माझ्या नकळत मी खिडकीचा उरलेला अर्धा भाग पूर्ण उघडला. इतका वेळ बंद खिडकीच्या मागे असणाऱ्या लाईटीचा प्रकाश मोकळा झाला. जसा उजेड त्याच्या चेहऱ्यावर पडला तसा मला पुसटसा दिसणारा त्याचा चेहरा पूर्णपणे दिसला. खरं सांगते, मी असा माणूस कधीच पाहिला नव्हता. पूर्ण निस्तेज असलेलं त्याचं शरीर आणि त्याहून भयानक असा त्याचा चेहरा. टक्कलवर असणारे विरळ कुरळे केस, ज्याला केस म्हणू शकत नाहीत. गालाच्या हाडांना चिकटलेली ती चामडी, ते काळे ठिक्कर ओठ, हाडांचा सापळा झालेलं शरीर आणि त्यावरचं ते कळकट्ट बनियन आणि पायजमा असे कपडे. हे सगळं माझ्या कल्पनेच्या पलीकडे होतं. हे सगळं कमी की काय? जसा उजेड त्याच्या अंगावर आला तसा त्या उजेडातून तो सावकाश काळोखाच्या सीमेवर जात असताना माझी आणि त्याची नजरानजर झाली. त्याची भुवया उंचावून माझ्याकडे रोखलेली खुणशी नजर माझा घास घेऊ पाहत होती. त्या क्षणी तो व्यक्ती माझ्याकडे पाहून कुत्सित हसला आणि काळोखात नजरेआड झाला. मी ती नजर आणि ते हसणं कधीच विसरू शकत नाही, अगदी आजही नाही. तो माझा रोखलेला श्वास अजूनही तसाच होता, ज्यामुळे मला भोवळ आली. तोंडावर बसणाऱ्या पाण्याच्या सपक्यांनी मला जाग आली. तेव्हा माझ्यासमोर डॉक्टर मला तपासत असल्याचं दिसलं. माझ्या शेजारी माझा नवरा आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवणाऱ्या सासूबाई दिसल्या. बहुतेक मेंदूवर फार ताण आल्यामुळे मला चक्कर आली असावी असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. मी गप्पच राहिले. डॉक्टरांनी त्यांच्या जवळील काही गोळ्या मला दिल्या आणि ते निघून गेले. इतका वेळ गप्प असणाऱ्या माझ्या सासूबाई रडतच मला म्हणाल्या, प्रगती बाळा, काय झालं होतं तुला? तुझं काही दुखतंय का? तुला असं स्वयंपाकघरात पडलेली पाहिलं आणि तेही आपण सहसा उघडत नसलेली खिडकी सताड उघडी ठेवून. आमच्या दोघांच्या काळजाचं पाणी झालंय लेकरा. मी त्यांच्याकडे पाहून जराशी हसले. यांना कालपासून जे काही पाहिले ते सांगू का नको हेच मला समजत नव्हतं. त्या पुढे म्हणाल्या, तू अशी पडलेली दिसलीस तशी अजितने तुला उचलून बाहेर आणली
आणि तुला उठवण्याचा प्रयत्न करू लागला, पण तू शुद्धीवर आली नाहीस. नाईलाजानं अजितनं डॉक्टरांना बोलवलं. आता सांगशील का तुला काय होतंय? शुद्धीत येण्याच्या आधी का मला त्रास देतोयस? असं काहीतरी बडबडत होतीस. कोणाला बडबडत होतीस? अजितचा. माझा काही त्रास आहे का तुला? आमचं काही चुकलंय का? अशा सासूने विचारलेल्या प्रश्नांनी मी गांगारून गेले आणि त्यांचा हात घट्ट धरून म्हणाले, आई, असं का बोलताय तुम्ही? मला तुमचा किंवा यांचा काडीचाही त्रास नाही. पण इतकं बोलून माझं बोलणं अर्धवटच तोंडात विरलं. मला असं बोलता बोलता गप्प झालेलं पाहून सासूबाईंनी माझ्या तोंडावरून मायेचा हात फिरवला आणि विचारलं, प्रगती, अशी गप्प का झालीस? काही सांगायचं आहे का तुला? गप्प बसू नको. तुला माझी शपथ आहे. काय झालंय सगळं सांग. आता मला सगळं सांगणं भाग होतं. मी सांगू लागले, आई, मला कालपासून एक माणूस खूप घाबरवून त्रास देतोय. त्यावर अजित आणि माझ्या सासूबाई आश्चर्याने माझ्या तोंडाकडे पाहू लागल्या. अजित मला म्हणाला, प्रगती, मला काहीच समजलं नाही. तू जरा सविस्तर सांगशील का? त्यावर मी म्हणाले, अजित, काल रात्री मी बाहेर भांडी घासत असताना पलीकडच्या जागेच्या कडेला अंधारात एक माणूस उभा असलेला मी पाहिला आणि तोच माणूस मला सारखा त्रास देतोय. मला असं बोलताना ऐकल्यावर माझ्या सासूबाई जरा मागे सरकल्या. मी पुढं सांगू लागले, तोच माणूस मला आजही खिडकीच्या बाहेरून त्या जागेत उभा राहून त्रास देत होता. आणि मी पुढे काही बोलणार तोच माझ्या सासूबाईंनी माझं वाक्य पूर्ण केलं. आणि तो तुझ्याकडे पाणी मागत होता ना? हो आई, बरोबर. पण तुम्हाला कसं काय समजलं? सांगा ना. इतकं बोलून मी त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागले. हीच गोष्ट मी त्यांच्यापासून लपवू पाहत होते, पण मग त्या गोष्टीविषयी यांना कसं काय ठाऊक? आता माझं डोकं परत भणभणू लागलं. माझ्या सासूबाई तडक उठल्या आणि त्यांनी अजितला दोन्हीही दंडाला हातांनी घट्ट पकडलं आणि त्या स्थितीत अजितकडे रागाने पाहू लागल्या. रागातच अजितला म्हणाल्या, अजित, मी सांगत होते ना, नको विषाची परीक्षा घेऊस. नको ती शापित जागा आपल्याला. सगळं पैशात, फायद्याच्या तराजूत तोलता येत नाही. तू का सगळं अघटित करू पाहत आहेस? तू तुझ्या हव्यासासाठी त्या जागेत जे काही आहे त्याला जागं करत आहेस. त्याच्या मालकी हक्काची जागा घेऊन त्याला राग का आणून देतोयस? का? सांग मला. तुझ्या या अशा वागण्यामुळे या लेकराला जर काही झालं असतं तर तिच्या माहेरच्यांना काय तोंड दाखवलं असतं मी, आणि तू सुद्धा. असं बोलून माझ्या सासूबाई रडतच अंगातली सगळी शक्ती गेल्यागत खाली बसल्या. त्यांना असं हमसून रडताना पाहून अजितचेही डोळे भरून आले. ते सुद्धा आईच्या जवळ बसले आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून म्हणाले, आई, मला माफ कर. मला कल्पना नव्हती असं काही होईल. माझ्यामुळे प्रगतीला, तुला किंवा कोणालाही काही त्रास व्हावा असा माझा हेतू नव्हता. मला जर असं काही होईल याची थोडी जरी कल्पना असती तरी मी हा विषय काढला नसता. मला वाटलं त्या प्रकरणाला, त्या त्रासाला खूप दिवस झालेत. आता व्यवहार केला तर काय वाईट आहे? अजित भावूक होऊन हे सगळं माझ्या सासूबाईंजवळ बोलत होता. त्यावेळी सासूबाईंनी त्याला जवळ घेतलं आणि रडू लागल्या. मला सासूबाई आणि अजित काय बोलतायत हे समजत नव्हतं. कोणतं प्रकरण? कोणती घटना? कोणता त्रास? मी बावरून, तुम्ही कोणत्या प्रकरणाविषयी बोलताय मला सांगाल का, अशी विनवणी केली.
तेव्हा माझ्या सासूबाई जीभ दाताखाली चावून नकारात मान हलवू लागल्या. पण आता मला या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्त्वाचं वाटू लागलं. मी त्या दोघांनाही सगळं सांगण्यासाठी खूप विनवण्या करू लागले. सुरुवातीला मला दोघांनीही नकारच दिला, पण शेवटी मी माझी शपथ दिल्यानंतर माझ्या सासूबाई हात जोडून म्हणाल्या, पोरी, काय म्हणावं या हट्टाला? ज्या गोष्टी काळाच्या पडद्याआड आणि ओठांच्या आड आहे ती बाहेर काढून तू निखाऱ्यावर जमलेली राख बाजूला काढत आहेस. या निखाऱ्याचा चटका बसल्याशिवाय राहणार नाही. तुला म्हणून सांगते, नको विषय काढू, ऐक माझं. त्यांनी अशा प्रकारे मला समजवूनही मी सत्य जाणून घेण्यावर ठाम अडून होते. मला असं इरेला पेटलेलं पाहून शेवटी त्या दोघांनी हार मानली आणि मला खुर्चीत बसवलं. मला पाणी दिल्यानंतर आई सांगू लागल्या, प्रगती, ही घटना सगळ्या गावाला नकोशी असलेली 1995 साली घडली. अजित तेव्हा बराच लहान होता. आपल्या शेजारी आपले भाऊबंद म्हणजे माझे चुलत दीर आणि त्याचं कुटुंब राहायचं. गणू असं त्यांचं नाव. त्यांच्या सालस बायकोचं नाव सविता. खूप चांगलं कुटुंब होतं. गणू काका एका कारखान्यात कामाला होते. त्यांची बायको दिवसभर घरातील कामं आणि मुलांचं संगोपन करण्यात वेळ घालवायची. त्याचे आपल्यासोबत, गावकऱ्यांसोबत खूप चांगले संबंध होते. गणू काकाला म्हणजे अजितच्या चुलत्याला काडीचंही व्यसन नव्हतं. गावात त्यांना खूप चांगलं समजलं जायचं. पण म्हणतात ना, एखाद्याचं चांगलं दुसऱ्याला खपत नाही. अगदी तसंच झालं. गावातील काही वाईट चालीच्या लोकांना गणूचं चांगलं चाललेलं पाहावलं नाही. त्यांनी या ना त्या कारणाने, खेळीने त्याला त्यांच्यात सामील केलं. हळूहळू गणू काकाला वाईट व्यसनाच्या नादी लावलं. त्यांची खेळी यशस्वी झाली. दारू हा शब्द माहीत नसलेला गणू काका आता रात्रंदिवस 24 तास दारूच्या नशेत राहू लागला. याचा परिणाम शेवटी जो व्हायचा तोच झाला. त्याची चांगली नोकरी गेली. त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं. बचत केलेला सगळा पैसा त्याने व्यसनात आणि आपल्यासारख्या व्यसनी मित्रांवर उधळून संपवला. घरात उपाशी झोपायची वेळ आली. पण आता त्याला कोणाची चिंता उरली नाही. त्याला फक्त आपली नशा कशी पूर्ण होईल याची काळजी असायची. त्याची बायको आपल्या मुलाचे उपासमारीने चाललेले हाल पाहू शकली नाही. म्हणून कधीही घराबाहेर न पडलेली सविता कच्च्या बच्चांसाठी कामाला जाऊ लागली. तिने मोठ्या हिमतीने आपलं घर परत सावरलं आणि या सगळ्या व्यापातून दूर असलेला गणू काका त्यासाठी त्याची बायको म्हणजे नशा पूर्ण करणारी एक हक्काची बँक झाली. तो तिच्याकडून सारखे पैसे भांडून घेऊ लागला. प्रसंगी घाणेरड्या शिव्या आणि मारहाण चालू केली. पण ती गरीब बाई सगळं सहन करत होती, फक्त तिच्या पोरांसाठी आणि पोरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. दिवसेंदिवस गणूचं व्यसन वाढत गेलं. त्याला आता कशाची तमा उरली नाही, कशाचं भान राहिलं नाही. त्याचं व्यसन ज्या प्रमाणात वाढलं त्याचप्रमाणे त्याचा सविताला आणि मुलांना होणारा त्रास देखील वाढला. दारूच्या नशेत गणू काका 4-4 दिवस घरी येत नसे. कुठेही लोळत पडू लागला आणि जेव्हा घरी येई तेव्हा रानटी पद्धतीने वागत असे. त्याचं घरी येण्याचं कारण म्हणजे भूक आणि पैसा हेच होतं. भुकेची आग पोटात उसळली का तो घरात घुसायचा आणि असेल नसेल ते सगळं खाऊन पोट भरल्यावर दारूसाठी पैशाची मागणी करायचा. जर पैसे दिले तर ठीक, नाहीतर सविताला अक्षरशः
लाथाबुक्क्यांनी झोडून काढत असे. ती सगळं सहन करत असे, पण तिला असं पाहून आमचं काळीच फाटत असे. हळूहळू तर गणू काका पैसे दिले तरी तिला मारहाण करू लागला. तिच्या अंगावरचे जुने माराचे वळ जाण्याआधीच नवीन वळ दिसून यायचे. एकदा ती अशीच त्याच्या पाशवी माराला सामोरी जात होती. तिचा आणि तिच्या लेकरांच्या रडण्याचा आवाज माझ्या कानावर आला. मला राहावलं नाही. मी तडक त्याला जाब विचारायला गेले, पण मी काही बोलणार तितक्यात सविताने मला हात जोडले आणि या सगळ्या प्रकरणातून दूर राहण्याची विनंती केली. तिला माहीत होतं, माझ्यामुळे जरी ती आत्ता वाचली तरी नंतर तिचा नवरा याचा बदला घेणार, तोही पाशवी पद्धतीने. तिने असे हात जोडले आणि माझ्या तगमगीचा कडेलोट झाला. मी तिलाच हे सगळं सहन करण्यावरून खूप काही बोलले. त्यावेळी तिच्या डोळ्यात इतका मार रोज खाऊन कधीही न दिसलेला अपमान माझ्या एका बोलण्यातून दिसून आला. तो क्षण असा होता की गरीब सविता ही जखमी वाघिणीत बदलली. तिचा सगळा राग त्यावेळी तिने गणू काकावर काढला. तिने त्याला असं काही बडवायला सुरुवात केली का काय सांगू. अक्षरशः गणू काका घरातून पळून गेला. तिचा राग जरा शांत झाला. पुरुष म्हणजे वेगळं रसायन असतं प्रगती. तो दुनियाभरची लाचारी सहन करू शकतो, पण त्याच्या बायकोचा जाब, प्रतिप्रश्न आणि तिच्याकडून झालेला अपमान तो कधीच सहन करू शकत नाही. तीच बाब गणूसोबत घडली. झालेल्या प्रसंगाने आणि अपमानामुळे तो खूप खचला आणि फक्त दारूच पिऊ लागला. त्याची अशी अवस्था पाहून सविताला खूप वाईट वाटायचं, पण त्याची लायकीच ती आहे असं ती माझ्याजवळ रडताना बोलून दाखवायची. असेच दिवस सरत होते. त्यातच एके दिवशी सविताच्या कानावर बातमी आली. गणू कालपासून एका मैदानात दारू पिऊन पडलेला होता. त्याची नशा कधीची उतरलेली होती, पण त्याच्या तोंडातून उलटी आणि नंतर फेस येऊ लागला. हे पाहणाऱ्यांनी सविताला सांगितलं. तिला आता त्याच्याविषयी कणभरही आपुलकी राहिली नव्हती, पण तिच्या मुलांचा बाप म्हणून, भावकीचा दबाव म्हणून तिने नाईलाजाने गणू काकाला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेतलं आणि त्याची तपासणी केल्यावर कळालं, अति दारूच्या सेवनामुळे त्याचं लिव्हर खराब झालंय. त्यामुळे तो आता काहीही पिला, अगदी पाणी जरी, तरी ते काही वेळाने परत तोंडातून बाहेर पडायचं. जे पाण्याचं तेच अन्नाचं. आता सविता खरी त्रासून गेली. त्याला घरी नेल्यापासून तो खाटेवर झोपून होता. आणि मग एके दिवशी रात्री, त्या रात्री अमावस्या होती आणि त्याच रात्री गणा मरण पावला. सविता एका खूप मोठ्या त्रासातून सुटली. आम्हाला गणू काकाच्या जाण्याचं दुःख कमी आणि सवितेच्या सुटकेचा आनंद जास्त झाला. गणू काकाच्या जाण्याने सविताला थोडंही दुःख झालेलं दिसलं नाही. अशात काही महिने गेले. सविता आता फक्त काम आणि आपली मुलं यांच्यावर लक्ष देत होती. आम्हाला सगळ्यांना वाटलं आता तिचं खूप चांगलं होईल. पण एके दिवशी सकाळी सविता घाईघाईत आली. मला म्हणाली, ताई, मी मुलांना घेऊन माहेरी चालली आहे कायमची. या घ्या घराच्या किल्ल्या. तुम्ही काळजी करू नका आणि तिकडं जाऊ देखील नका. असं न जाण्याचं कारण विचारलं तर ती काहीच बोलली नाही. या प्रश्नावर गप्प बसणं तिने पसंत केलं आणि जशी आली तशी आल्या पावली परत गेली. ते घर काही दिवस असंच खाली राहिलं. एक दिवस सविताने तिथे एक भाडेकरू पाठवला. तो माझ्याकडून घराच्या किल्ल्या घेऊन गेला.
ते कुटुंब तिथे मुश्किलीने 4 दिवस राहिलं असेल आणि 5व्या दिवशी सकाळीच त्यांनी आपलं बस्तान तिथून हलवलं आणि घाईने निघून गेले. निघताना गाडीत बसल्यावर मला म्हणाले, त्या घरात काहीतरी आहे. इतकं बोलून ते गप्प झाले. त्यांच्या अशा कोड्यात बोलण्याने मी चकित झाले. तिथे त्या घरात काहीतरी होतं म्हणजे नक्की काय? भाडेकरू नेमकं कशाविषयी बोलत होता हे कळायला मार्ग नव्हता. एक मात्र खरं, त्यानंतर तिथे कोणीच भाडेकरू टिकला नाही. कारण तिथे जे पण कुटुंब राहायला जाई त्याला तिथे एक भयंकर अनुभव येई. तो म्हणजे गणू काका जो मरण पावला होता त्याचा वावर. तिथे राहायला गेलेल्या लोकांच्या सांगण्यानुसार तिथे 1-2 दिवस जरी कोणी राहिलं तरी त्यांना गणू काकाची उपस्थिती जाणवायची. रात्री झोपल्यावर शेजारी कोणीतरी उभं राहून एकटक आपल्याकडे पाहतंय असं वाटायचं. सुरुवातीला ही गोष्ट भास वाटू लागली आणि मग प्रत्यक्ष या गोष्टींचा अनुभव येऊ लागला. रात्री अपरात्री घरातील सर्व भांडी अचानक पडू लागायची. वस्तू आपटून फुटू लागायच्या. तयार केलेलं जेवण खूप घाणेरड्या पद्धतीने नासू लागलं. सर्व भिंतींवर सांडू लागलं. आणि यावर कहर म्हणजे घरातील 1-2 सदस्यांना बनियान आणि पायजम्यातील एक व्यक्ती घरात वावरताना दिसायची. तो कुठेही कधीही दिसायचा आणि तो समोर येऊन खूप वेगळ्या आवाजात पिण्यासाठी पाणी मागायचा. बहुतेक जण तो दिसल्यावर बेशुद्धच व्हायची. त्यानंतर त्यांच्या दृष्टत्रासाची ही मालिका त्यांच्यासोबत सुरू होई. खूप लोकांना रात्री झोपल्यानंतर आपल्या छातीवर दबाव जाणवू लागे. कोणीतरी छातीवर बसल्यासारखं वाटायचं. खूप लोकांनी तेव्हा त्यांच्या छातीवर बसलेला गणू काका पाहिला, जो त्यांच्या छातीवर बसून त्यांच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आपला टक्कल पडलेला क्रूर चेहरा नेऊन त्यांच्या डोळ्यात डोळे घालून हसत असे. या प्रकारानंतर त्या घरात कोणतंही कुटुंब टिकत नसे. दुसऱ्याच दिवशी गाडी बोलवून सगळी लोक पळून जात. आम्ही गावकरी या प्रसंगाने थोडे घाबरून गेलो. सविताला संपर्क करण्याचा प्रयत्न करू लागलो. कारण त्या घरात घडणाऱ्या घटनेचे साक्षीदार तिथून कायमचे निघून जात. त्यांना हा त्रास कोण देतंय, का देतंय हे देव जाणे. पण त्यांच्या सांगण्यावरून हा त्रास गणू काका द्यायचा. पण हे कसं शक्य होतं? तो आता जिवंत नव्हता. मग त्याचा हा त्रास गावाला तरी नव्हता. पण लवकरच आमचा हा गैरसमज दूर झाला. एके दिवशी रात्री एक माणूस त्या घरासमोरून पायी जात असताना त्याला लघुशंका आली म्हणून तो त्या घराच्या आवारात शिरला. त्या घराच्या भिंतीजवळ जाऊन तो लघुशंका करणार इतक्यात त्याला मागून कोणीतरी मानेला धरून घराच्या मागे ओढत घेऊन जाऊ लागलं. तो व्यक्ती जीवाच्या भीतीने जोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूची काही गडी माणसं त्या घराच्या दिशेने धावली. तिथे त्यांना तो ओरडणारा व्यक्ती भान हरपून पडलेला दिसला. त्याला घेऊन सगळीजणं बाहेर आली. त्याला शुद्धीवर आणलं. तेव्हा त्याने जे सांगितलं ते खूप भयंकर होतं. तो म्हणाला, जेव्हा मी तिथे गेलो तेव्हाच मला माझ्यासोबत कोणीतरी आहे हे जाणवू लागलं. पण मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून जेव्हा घराच्या भिंतीजवळ गेलो तोच माझी मान मागून कोणीतरी घट्ट पकडली आणि मला घराच्या मागे ओढत नेलं. मानेवरची पकड इतकी घट्ट होती का क्षणात माझी मान मोडेल असं मला वाटलं.
मला मागे नेऊन जमिनीवर टाकलं आणि कोणीतरी माझ्या छातीवर बसून माझा गळा पकडला. मी त्या गळ्यावरील हातांना पकडून दूर करण्याचा प्रयत्न करत होतो, पण खूप बारीक हडकुळे हात असूनही त्यांच्यातील ताकद मात्र अफाट होती. ही झटापट चालू असताना तो व्यक्ती स्वतःचं तोंड माझ्या चेहऱ्याजवळ घेऊन आला. मी त्याचा चेहरा अंधुक पाहिला. तो गणू काका होता. माझ्या जीवाचं काहीच खरं नाही असं म्हणून मी त्याची माफी मागू लागलो, पण त्याच्यावर माझ्या माफीचा काहीच परिणाम झाला नाही. शेवटी मी मदतीसाठी मोठ्याने ओरडलो. तुम्ही जशी माझ्या जवळ येऊ लागलात तसा तो गायब झाला. त्याचं हे सगळं बोलणं आम्ही ऐकलं आणि सुन्न झालो. त्याचं बोलणं हे खरं होतं, कारण त्याची साक्ष त्याच्या मानेवरचे, गळ्यावरचे घट्ट पकडीचे हाताचे वळ देत होते. जर आज लोक त्याच्या मदतीला गेली नसती तर, हा एक प्रश्न आम्हा सगळ्यांना पडला. आता त्या घराच्या सानिध्यात कोणीही जायला धजावत नव्हतं. अशातच एकदा काही भटकी कुत्री एक मेलेलं जनावर घेऊन त्या घराच्या आवारात रात्रीची शिरली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कुत्री मृत सापडली. तिथून खूप घाण वास येत होता. कोणी माणूस तर नाही ना, या भीतीने लोक घाबरत तिथे गेली. त्यांनी जे पाहिलं ते खूप किळसवाणं आणि भीतीदायक होतं. त्या घरात 5 कुत्र्यांचे मृतदेह अस्ताव्यस्त पडले होते. त्या सगळ्यांचे 4 पाय, मुंडकी पिळून टाकण्यात आली होती. त्यांना खूप पाशवी पद्धतीने मारून टाकलं होतं. मुके जीव, बिचारे भक्ष्य खाण्याच्या नादात स्वतःच भक्ष्य झाले. त्यांना इतक्या क्रूरपणे कोण मारणार? कुत्र्यांना काही गोष्टीची जाणीव खूप लवकर होते असं म्हणतात. मग यांना कशी झाली नसेल? की त्यांना जाणीव झाली असेल पण जीव वाचवून तिथून जाताच आलं नसेल. त्यांचे हे हाल पाहून आमच्या मनात धडकी भरली. ते 5 मृतदेह घेऊन जाणं शक्य नव्हतं, म्हणून गावकऱ्यांनी त्यांना तिथेच गोळा केलं आणि त्यांच्यावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिलं. आग पेटली. त्या मृतजीवांसोबत त्या आवारातील गवत, तण सगळं पेटून उठलं. आग त्या आवारातील सगळं स्वतःत सामावून घेऊ लागली. पण जसजशी ती घराच्या जवळ गेली तशी तशी क्षीण होऊ लागली. जणू ते घर स्वतःला त्या आगीपासून वाचवू पाहत होतं, सुरक्षित ठेवू पाहत होतं. ते घर सोडून त्या घराच्या आवारातील गोष्ट न गोष्ट जळून खाक झाली. काही दिवस तो भाग एक उजाड वाळवंट वाटायचा. येता जाता सगळ्यांच्या नजरा त्या घराकडे जायच्या. मी सुद्धा खिडकीतून ते घर पाहायची. सविताच्या, कधी काळी घरात असणाऱ्या सुखी परिवाराच्या आठवणीने मनात विचार दाटून यायचे. पण खिडकीतून आता दिसणारं ते घर म्हणजे शापित जग आहे असं वाटायचं. सतत तिथून कोणीतरी आपल्याला लपून पाहतंय असं जाणवायचं. सर्व गवत झुडपं नष्ट झाल्याने उघडी पडलेली ती वास्तू अचानक स्वतःभोवती वेली आणि गवत लपेटू लागली. जणू ती स्वतःला सगळ्या जगापासून झाकून घेत होती, अलिप्त करत होती. लवकरच त्या घराचे वासे झाड्या झुडपांनी, वेलींनी झाकले आणि त्या घराचा जिवंत जगाशी संबंध नष्ट झाला. आता त्या झाडाझुडपांच्या आडून राजरोसपणे कोणीतरी आपल्याकडे पाहू शकत होतं. सगळे गावकरी आता त्या वास्तूला वर्ज्य मानू लागले. चुकून एखादा पशु तिथे गेलाच तर तो परत येत नसे. अमावस्या असली का त्या घरातून गुरगुरल्याचे पाशवी आवाज हमखास कानी यायचे. आम्ही सगळीजणं जीव मुठीत घेऊन रात्र काढायचो. अखेर या त्रासाला कंटाळलो.
या त्रासातून आमची सुटका देवच करू शकत होता, नाहीतर देवाची दैवी देणगी असलेला कोणी मनुष्य. असाच एक माणूस जवळच्या गावात आहे असं आम्हाला समजलं. आम्ही त्याच दिवशी त्याच्याकडे गेलो. त्याने आमचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि म्हणाला, तुमचा त्रास माझ्या लक्षात आला आहे, पण त्याआधी मला ती जागा पाहावी लागणार. तो आमच्या सोबत आला. आम्ही त्या ठिकाणी गेलो. तो थोडा वेळ त्या वास्तूकडे तसाच शांत पाहत उभा राहिला. आम्हाला बाहेर थांबायला सांगून त्याने एकट्याने त्या जागेत प्रवेश केला. पूर्ण जागेचे आणि त्या वास्तूचे निरीक्षण केले. पूर्ण बारकाईने पाहणी करून बाहेर आला. तिथून तो थेट आपल्या घरी आला. सोबत गावकरी होते. जरा वेळ ध्यान लावून बसला आणि म्हणाला, ह्या जागी एक खूप अतृप्त आणि दुःखी आत्मा वास करतोय. त्याला इथून घालवणं सोपं नाही, कारण तो इथून बाहेर जरी निघाला तरी तो कोणाचा ना कोणाचा घास घेत इथेच घुटमळत राहील. त्याच्या काय इच्छा अपूर्ण असतील हे कोणी सांगावं. त्याला मी सुद्धा वश करू शकणार नाही, कारण त्याच्या अतृप्त इच्छा खूप प्रबळ आहेत. मी त्याला इथून घालवू शकत नाही, पण त्याचा याच ठिकाणी बंदोबस्त नक्कीच करू शकेल. आम्ही सगळीजणं त्यांच्या या बोलण्याने हवालदिल होऊन एकमेकांची तोंड पाहू लागलो. शेवटी सगळ्यांनी एकमताने होकार दिला. त्याने गावातून नारळ, लाल दोरा आणि काही वस्तू मागवल्या. हे सगळं घेऊन तो पुन्हा त्या जागेवर गेला. त्या घराच्या आत लाल दोऱ्याने गुंडाळलेला नारळ एक ठिकाणी बांधून आणि दार बंद करून त्यालाही असाच दोरा बांधून त्याने तिथे जमिनीवर काहीतरी लिहायला सुरुवात केली. त्याचं हे काम बराच वेळ सुरू होतं. ते सगळं काम पूर्ण करून ते परत आपल्या घरी आले. त्यांनी बाहेरच हातपाय धुतले आणि घरी आले तेव्हा ते खूप थकल्यासारखे वाटले. त्यांनी चहा करायला सांगितला आणि थोडा वेळ खुर्चीत शांत बसले. चहा घेतल्यानंतर आम्हा सगळ्यांना उद्देशून म्हणाले, हे पहा, मी तुम्हाला फार अंधारात नाही ठेवणार आणि तुमच्यापासून कोणतीच गोष्ट नाही लपवणार. मी आज जो काही बंदोबस्त केला आहे त्याला काही मर्यादा आहेत. त्या जागेत जे काही आहे ते आता त्या जागेतून दुसरीकडे जाणार नाही, पण तुम्हीही त्या जागेत ढवळाढवळ करू नका. ती जागा आता कोणालाही राहण्यासाठी योग्य राहिली नाही. कोणी जर त्या जागेत परत राहायला गेलं, अगर त्या घराला पुन्हा उभं करण्याचा हट्ट केला, तर तो अतृप्त आत्मा काय करील हे मी सुद्धा सांगू शकत नाही. तेव्हा कृपा करा, माझं बोलणं नीट ऐका आणि दर अमावस्येला तिथे एक नारळ वाढवत जा. आपण देवावर विश्वास ठेवू आणि आता कोणीच त्या घराच्या सावलीला सुद्धा जायचं नाही, हे आम्ही सगळ्यांनी ठरवलं. आम्हाला तो अतृप्त जीव कोण होता हे माहीत होतं. मी दुसऱ्या दिवशी सविताला माहेरी भेटायला गेले. मला पाहताच सविता घाबरली. जसं तिला माहीत होतं हे कधी ना कधी होणार. ती माझ्याजवळ शांत बसली. काही वेळ असाच शांततेत गेल्यावर मी ती कोंडी फोडली आणि तिला विचारलं, सविता, तुला तुझ्या भाडेकरूंनी घर सोडण्याआधी घर सोडायचं कारण नक्कीच सांगितलं ना? त्यावर ती तशीच गप्प बसून होती. मी तिला परत दुसरा आणि वर्मी बसणारा प्रश्न केला, तुला गणू तिथेच आहे हे माहिती होतं ना? मग तरीही तू आम्हाला एका शब्दानेही सांगितलं नाहीस का? आता तरी सांगशील की नाही? आता मात्र सविता माझ्याकडे पाहून रडू लागली आणि हात जोडून म्हणाली, ताई, मला माफ कर. मी तुला, गावकऱ्यांना काहीच न सांगता निघून आले.
खरं तर मी निदान तुला तरी सांगायला हवं होतं, संकटाची जाणीव करून द्यायला हवी होती. मी तिचा हात हातात घेतला आणि विचारलं, सविता, तू खरंच चुकलीस. तुझ्या अशा वागण्यामुळे किती जीवांवर संकट आलं तुला कल्पना नाही. त्यावर सविता म्हणाली, ताई, तुला आता सगळं सांगते. मी हे माझ्या मनात साठवून ठेवलं आहे. मलाही ते खूप त्रास देतंय. आज त्याला वाट मोकळी करून देते. ताई, तुला आणि सगळ्यांनाच माहिती आहे, हे खूप आजारी पडल्यानंतर झोपून असायचे. त्यांच्या वागण्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी काडीचीही आपुलकी राहिली नव्हती. हे खाटेवर नक्कीच झोपून होते, पण त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नव्हता. ते झोपल्या झोपल्याच मला आणि माझ्या लेकरांना दिवसभर शिव्या द्यायचे. ते घरात नसायचे तेच बरं होतं असं वाटू लागलं होतं. त्यांचं सगळं जागेवर होतं, अगदी मलमूत्रही. हे सगळं करून कामाला जायचं, आल्यावर पुन्हा तेच काढायचं आणि इतकं करूनही त्यांच्या काळजाला भोकं पाडतील अशा शिव्या ऐकायच्या. मी या सगळ्याने खूप त्रासून गेले आणि कदाचित या त्रासामुळे मी खूप कठोर होत गेले. म्हणून मी यांना उपाशी ठेवू लागले, अक्षरशः उपाशी, ज्यामुळे त्यांची तब्येत दिवसेंदिवस जास्तच बिघडू लागली. आणि त्या दिवशी या प्रकरणाचा कडेलोट झाला. त्या दिवशीसुद्धा मी त्यांना दिवसभर उपाशी ठेवलं होतं आणि सोबत तहानलेलं देखील. मी रात्री मुलांना दुसऱ्या खोलीत झोपवून त्यांच्या खाटेसमोर बसून होते. माझ्या नजरेच्या समोर ते अन्न पाण्याविना तडफडत होते. त्यांना असं तडफडताना पाहूनही मी शांतच बसले होते. माझ्यात इतका दृष्टपणा का निर्माण झाला हे मलाही कळालं नाही. कदाचित या प्रश्नाचं उत्तर माझ्या समोर तडफडत होतं. त्यांनी इतकी वर्ष दिलेल्या त्रासामुळे माझं मन तितकं कठोर झालं होतं. शेवटी त्यांनी हात वर केला आणि माझ्याकडे पाहत मला म्हणाले, सवे, मला पाणी दे. असं बोलताना त्यांचा आवाज आणि हात दोन्ही खाली खाली होत गेले. हात खाली पडला. ते शांत झाले, माझ्याकडे डोळे रोखून, कायमचे शांत. त्यांचा जीव सताड उघड्या डोळ्यातून गेला. त्यांना असं मेलेलं पाहून मी रडू लागले, पण ते रडणं दुःखाचं नव्हतं, तर मी आणि माझी लेकरं या त्रासातून मुक्त झालो म्हणून माझं मन आनंदाने रडत होतं. आता सगळा त्रास कायमचा दूर झाला असं समजून मी पुन्हा उभी राहू लागले, काम आणि घर सांभाळू लागले. पण म्हणतात ना, आपलं कर्म आपल्यासमोर काळ बनून उभं राहतं. हेच माझ्याबाबत खरं ठरलं. एके दिवशी रात्री मला माझा मुलगा जोरजोरात हलवून झोपेतून जागं करत होता आणि म्हणाला, आई, मी आत्ता अण्णांना पाहिलं. त्याच्या तोंडून हे ऐकून मला धस झालं. मी स्वतःला सावरलं आणि त्याला जवळ घेऊन म्हणाले, काहीही काय बोलतोयस? असं कसं होईल? तुला भास झाला असेल, नाहीतर स्वप्न पडलं असेल. अण्णा आता आपल्यात नाहीत, ते देवाघरी गेले. त्यावर तो म्हणाला, आई, विश्वास ठेव माझ्यावर. मी तहान लागली म्हणून पाणी प्यायला उठलो होतो, तर समोर अंधारात अण्णा उभे असलेले दिसले. ते तुझ्याकडेच एकटक पाहत होते म्हणून मी तुला उठवलं. ती रात्र मला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी दिवसभर कामातही रात्रीचाच विचार चालू होता. मी रात्री घरी आले, सगळं आवरलं. झोपण्यासाठी गेले तेव्हा झोपू नये असं वाटू लागलं, पण दमल्यामुळे कधी झोप लागली समजलं नाही. रात्री अचानक मला दंडाला धरून कोणीतरी हलवत आहे असं वाटलं. मी डोळे उघडून पाहिलं तर समोर माझ्याकडे खुणशी नजरेने पाहत उभे असलेले
हे मला दिसले. मी घाबरून गेले. त्यांना पाहून माझी दातखिळीच बसली. त्यावेळी खूप वेगळ्या आवाजात ते मला म्हणाले, सवे, मला पाणी दे. मी डोळे बंद करून थरथर कापत उठले आणि माझ्या झोपलेल्या लेकरांना हाताला धरून फरफटत घराबाहेर घेऊन आले. तिथून मुलांसोबत पळाले ते थेट गावच्या मंदिरात जाऊन थांबले. ती रात्र आम्ही मंदिरातच काढली. मी त्यांच्याशी जे काही वागले त्याचा बदला घेण्यासाठीच ते परत आलेत असं मी समजून गेले. पण आता मला जर काही झालं तर माझ्या मुलांचं काय होईल या विचारात मी रात्रभर देवळात रडत बसले. आणि तेव्हाच मी ते घर आणि गाव सोडण्याचा निर्णय पक्का केला. सकाळ होताच मी पुन्हा घरी आले. जे सोबत घेता येईल ते घेतलं आणि माहेरी आले. इथे काही दिवस गेल्यानंतर माझ्या मनात विचार आला, हे कदाचित फक्त माझ्याकडून बदला घेण्यासाठी आले असतील. पण जर मी तिथे न राहता घर भाड्याने दिलं तर कदाचित त्यांना त्रास होणार नाही. सोबत मला घर भाड्याचे काही पैसे मिळतील म्हणून मी भाडेकरू शोधले. पण त्यानंतर त्यांच्यासोबतही जो प्रकार घडून आला त्यावरून कळून चुकलं, त्या घरात आणि त्या जागेत कोणीच राहू शकत नाही. आता मलाही त्या वास्तूसोबत काही देणं घेणं नाही. मी माझ्या लेकरांसोबत इथेच राहील. असं बोलून सविता माझ्या गळ्यात पडून रडू लागली. तिच्यावर कोसळलेलं दुःख अफाट होतं. तिने त्यानंतरही ज्या संकटाला तोंड दिलं तेही खूप अवघड होतं. तिचं दुःख पाहून मी स्तब्ध झाले. एक सालस आणि गरीब स्त्री जेव्हा तिच्या सहनशीलतेचा बांध तोडते तेव्हा ती किती क्रूर होऊ शकते हे मी उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि ऐकलं. ज्याच्या नावाचं सौभाग्य ती मिरवत आली त्याच तिच्या कुंकवाच्या धान्याला तडफडून मरताना पाहत ती शांत बसून होती. माझ्या कानावर विश्वास बसला नाही. मी जड पावलांनी निघून आले. पण त्या दिवसापासून त्या जागेत कोणीच जात नाही. ती जागा जशी या गावातच नाही असं समजून आम्ही जीवन जगतोय आणि न चुकता दर अमावस्येला त्या जागेवर नारळ ठेवतोय. गणूचा त्रास, तो आवाज, सारं काही बंद झालं होतं. पण मग इतक्या वर्षांनी तो तुला का दिसला? त्याने तुझ्याकडं पाणी का मागितलं? मला काहीच कळत नाही. आईच्या तोंडून हे सगळं मी ऐकत होते. यावर काय बोलावं हे कळत नव्हते. माझी मती कुंठित झाली. इतके दिवस मी एका शापित घराशेजारी राहत होते हा विचार माझ्या अंगावर काटा आणून गेला. अजित आईच्या पायाजवळ बसून हे सगळं ऐकत होता आणि पुढच्या क्षणी अजित आईला अचानक म्हणाला, आई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. 4 दिवसापूर्वी मी तुला मंदिरात सोडून जेव्हा माघारी आलो तेव्हा ही जागा विकत घेण्याच्या इच्छेपोटी मी त्या जागेत शिरलो. त्या पडक्या घराच्या आसपास फिरत असताना मला त्या घरातून कोणीतरी माझ्याकडे पाहतंय असं जाणवलं. मी थांबून पाहिलं तर कोणीच दिसलं नाही. पण त्यानंतर माझ्या पाठीपाठी मी जिथे जाईल तिथे कोणीतरी सोबत फिरतंय असा भास होत होता. मी त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि तिथूनच माझ्या एका मित्राला फोन करून सांगितलं, मला अशी जागा घ्यायची आहे. त्यासाठी काही कायदेशीर बाबी असतील तर त्या कळव. ती जागा घेण्याची इच्छा मी त्या जागेवर उभी राहूनच व्यक्त केली. तेव्हाच मला एखादं श्वांपत गुरगुरावं तसा आवाज येऊ लागला. म्हणून मी थोडा घाबरलो आणि तिथून घरी आलो. आई, मी चुकलो, मला माफ कर. मला माहीत नव्हतं माझं असं वागणं इतकं धोकादायक असेल. अजितचं हे बोलणं ऐकून आई आणि मी
आम्ही उडालोच. अजितच्या चुकीमुळे आई खूप रागावल्या. आई ओरडल्याच, अरे मूर्खा, तुला कोणी त्या जागेत जायला सांगितलं होतं? का माझ्या म्हातारीच्या जीवाला घोर लावतोयस? तुझ्या अशा वागण्यामुळे तो अतृप्त आत्मा परत जागा होऊ पाहतोय. प्रगतीला तो दिसणं, त्याने प्रगतीकडं पाणी मागणं हा एक इशारा आहे. त्याच्या क्रूर त्रासाची परत सुरुवात होते. आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल आणि मला माहिती आहे तो कुठे सापडेल. असं म्हणून आई गप्प झाल्या. ती रात्र आम्ही जीव मुठीत धरून काढली. रात्रभर आम्हाला त्या जागेच्या बाजूने एखादं श्वांपत गुरगुरावं तसा आवाज येत होता. कशीबशी आम्ही ती रात्र काढली आणि सकाळी आईसोबत एका ठिकाणी गेलो. आम्ही जिथे गेलो ते दुसऱ्या गावातील स्थान होतं. आई म्हणाल्या, पाठीमागे ज्या माणसाने त्या जागेत गणू काकांचा बंदोबस्त केला त्यांचंच घर हे. पण त्या घरात समोरच बंदोबस्त करणाऱ्या त्या माणसाच्या फोटोला हार घातलेला होता. म्हणजे तो व्यक्ती मरण पावला होता. पण आता त्याचा नातू त्याच्यासारखा या क्षेत्रात निपुण होता आणि त्याने तो दैवी शक्तीचा वारसा पुढे नेला होता. आई आम्हाला घेऊन त्यांच्या समोर बसल्या आणि त्याला आजोबांपासून सुरू झालेली घटना सविस्तर सांगितली. तो 18-19 वर्षाचा मुलगा डोळे बंद करून ध्यान लावून बसला. काही वेळाने डोळे उघडून म्हणाला, माझ्या आजोबांनी सांगितलं होतं त्या जागेत कधीच ढवळाढवळ करू नका आणि हेही सांगितलं ती जागा विकत घेण्याचा विचारही करू नका. पण तुझ्या मुलाने दोन्हीही गोष्टी केल्या. त्यामुळे तो आत्मा जागा होऊ पाहत आहे. त्याला जीव हवाय. आता तो त्याची इतकी वर्षाची भूक भागवल्याशिवाय थांबणार नाही. त्याला घास द्यावा लागणार. आईने त्याच्या पायावर डोकं टेकवून मार्ग दाखवण्याची विनंती केली. यावर त्या माणसाने, एक बोकड घेऊन जा, मी येतो असं सांगितलं. तसे आम्ही घरी जाताना एक बोकड खरेदी केला. रात्री तो मुलगा घरी आला आणि बोकडाला घेऊन त्या जागेत शिरला. त्या पडक्या घराच्या दाराच्या जवळ त्या बोकडाला बांधून काही मंत्र बोलू लागला. सोबत जमिनीवर काहीतरी लिहू लागला आणि त्या प्राण्याला तिथे बांधून तो आमच्या घरी आला. ध्यान लावून बसला. रात्र जसजशी वाढत चालली तसतसा त्या बोकडाचा आवाज वाढला. तो सतत न थांबत ओरडत होता. त्याच्या आवाजाने आम्हाला भीती वाटू लागली आणि तेवढ्यात टिपेला गेलेला त्या बोकडाचा आवाज अचानक बंद झाला. ते बोकड शांत झालं. त्याचा आवाज असा बंद झाला जसं ते तिथं नव्हतंच. एक बळी घेऊन कोणीतरी परत झोपेच्या अधीन झालं. मी इतके दिवस ज्या गोष्टी नाकारत होते त्याच गोष्टीतून जेव्हा स्वतः गेले तेव्हा समजलं काही गोष्टींना नाकारता येत नाही. आपण जेव्हा स्वतः त्याचा अनुभव घेऊ तेव्हा समजतात काही गोष्टी जगात आहेत. माना अगर नका मानू. आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.